भारत हा फक्त एक देश नसून एक हजारो वर्ष जुनी संस्कृती आहे. अनेक चांगल्या वाईट रूढी आणि परंपरांनी व्यापलेली. परंतु या उदात्त उत्तम संस्कृतीला ग्रहण लागलं ते जातीपातीचं, समता आणि विषमतेचं. याची खरी उत्पत्ती झाली ती वर्णव्यवस्थेतून. भारतीय समाजाचे प्रमुख 4 वर्ण. ब्राह्मण म्हणजेच पुजारी, गुरु किंवा शिक्षक. क्षत्रिय म्हणजेच राजा किंवा शासनकर्ता किंवा योद्धा. वैश्य म्हणजे व्यापारी किंवा शेतकरी. आणि शूद्र म्हणजेच मजदूर किंवा सेवक. शूद्र समाजाला ह्या वर्णव्यवस्थेमधील प्रथम 3 म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समाजाकडून अमानवीय वागणूक दिली गेली. अस्पृश्य म्हणून त्यांना समाजातून सतत उपेक्षित ठेवलं गेलं. परंतु ह्या व्यवस्थेला छेद देण्यासाठी पुरातन काळातही काही प्रयत्न केल्याचं आपण अनेक महाकथांमधून वाचतो. उदाहरणार्थ प्रभू रामचंद्रांनी खाल्लेली शबरीची उष्टी बोरं असो किंवा श्रीकृष्णाने खाल्लेले सुदामाचे पोहे. त्यानंतरच्या काळातही संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज इत्यादी अनेक महात्म्यांनी आपल्या वाङ्मयातून समाज सुधारणेचा, समाज प्रबोधनाचा वसा जोपासला. परंतु समाज मनाच्या मानसिकतेवर सखोल परिणाम होण्यासाठी एवढंसं पुरे नव्हतं बहुतेक. कारण ह्यानंतरही समाज व्यवस्था अशीच चालत गेली, किंबहुना अजून बिघडत गेली. शूद्र समजले जाणारे समाजातील घटक हे सुद्धा माणूस आहे हे उच्चवर्णीय विसरलेत. परंतु ह्याच परिस्थितीत एक सुभेदार महाराच्या घरी त्याचं 14वं अपत्य जन्माला आलं आणि त्यांनी संपूर्ण समाजव्यवस्थेला आणि इतिहासाला हादरवून सोडलं. ते होते भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेब, महामानव, युगपुरुष, घटनाकार अशा अनेक नावांनी हा देश त्यांना ओळखतो. शाहिरांनी खूप छान म्हटलंय की उद्धारी दिसी लाखो कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांचा जन्म महू या गावी 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पीडित आणि शोषितांच्या उद्धारासाठी वाहून घेतलं. पण या शोषित समाजाच्या उद्धारासाठी, न्यायासाठी आणि माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी ह्या महामानवास महामानव म्हणून घडत असताना जनावराचं जीवन जगावं लागलं. हे आपणा सर्वांना माहिती आहे. शाळा शिकण्यासाठी केलेला संघर्ष असो किंवा उच्च शिक्षणासाठी लंडनला जातानाची कसरत, एवढं पांडित्य ग्रहण करूनही नोकरीच्या ठिकाणी मिळालेली हीन वागणूक असो, हे सगळे प्रसंग झेलत स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्याहूनही अधिक समाजाच्या संपूर्ण विकासासाठी एखाद्या अजिंक्य योद्ध्याप्रमाणे लढलेत आणि जिंकलेत. आज 14 एप्रिल 2016 हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 125वे जयंती वर्ष. ही जयंती संपूर्ण दलित वर्ग मोठ्या जल्लोषाने संपूर्ण भारतभर साजरी करताना दिसून येईल. काल तर UN सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली. परंतु एक विचार मनात येतो, भारतामध्ये फक्त दलित वर्गच का? आपल्या देशात प्रत्येक महापुरुष हा एका विशिष्ट जाती आणि वर्गापुरता सीमित का असावा? कुसुमाग्रजांची एक कविता आहे. कविता तर नाही, पण त्याचा आशय आठवतो की चौकात उभारलेले पुतळे जर रात्री एकमेकांशी बोलू लागले तर. शिवाजी महाराज म्हणाले, मी झालो फक्त हिंदूंचाच, त्यातही काही मराठ्यांचाच. टिळक म्हणाले, अरे मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचाच. फुले म्हणाले, मी फक्त झालो माळ्यांचाच. आंबेडकर म्हणाले, आणि मी उरलो फक्त दलितांपुरताच. त्यावर गांधी म्हणतील, अरे बाबांनो, तुमच्या पाठी कुठली तरी एक जात तरी उभी आहे. मी झालो फक्त सरकारी कचेरीतील भिंतींपुरताच. आज काही विक्षिप्त मनोवृत्तीचे लोक जातीपातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सतत करत असतात. त्यांच्यासाठी ही महापुरुषांची विभागणी सतत फायदेशीर ठरते. हे आपण सामान्याने विसरता कामा नये. इतिहासापासून धडे घ्यायलाच पाहिजे. पण इतिहासाला चळवळत बसून किंवा त्यातल्या काही प्रसंगांना शिव्या घालून वर्तमान सुधरत नाही. त्या उलट भविष्य अंधकारात जाण्याचा धोका वाढतो. आजच्या दिवशी बाबासाहेबांचा समाजासाठी दिलेला एक मंत्र आठवतोय. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
शिक्षण हा एकमेव मार्ग आहे स्वतःहून स्वतःचा उद्धार करण्याचा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा बहुजनांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिक्षण गरजेचेच. पण त्यातही एक प्रश्न सतत उभा केला जातो, तो म्हणजे आरक्षणाचा. आता आरक्षण द्यावे की देऊ नये, आपण काही आकडे बघूयात, मग तुम्हीच ठरवा. मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सच्या 2014 मधील रिपोर्टनुसार आजही 44.8% शेड्यूल कास्ट आणि 33.8% शेड्यूल ट्राईब ही लोकसंख्या गरिबी रेषेच्या खाली आहे. शिक्षणाच्या बाबतीत बोलावं तर इंडियन गव्हर्नन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 2014च्या सर्वे सांगतो की अर्ध्यातूनच शाळा सोडणाऱ्यांपैकी 50% संख्या ही दलितांची आहे. त्यातही एकट्या कर्नाटक राज्यातील संख्या ही 48% आहे. त्याहूनही अधिक म्हणजे 88% विद्यार्थ्यांसोबत भेदभावाची वागणूक दिली जाते. दलित विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनालाही हात लावण्याची परवानगी काही ठिकाणी नाही. 35% शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मागच्या बाकावर बसवलं जातं आणि इतर बरंच काही गोष्टी घडतात. आरोग्यासंबंधीच्या विषयात दलित वर्गासोबत भेदभाव केल्याचं दिसून येतं. 65% दलित वस्त्यांमध्ये वैद्यकीय कर्मचारी जाण्यास टाळाटाळ करतात. 47% दलितांना स्वस्त धान्य दुकानात प्रवेश नाकारला जातो. आजही 52% दलितांना दुरूनच धान्य दिलं जातं. दलितांसोबत केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही कमी होताना दिसत नाही. आजही सरासरीनुसार प्रत्येक 18 मिनिटाला दलितांविरोधात एक गुन्हा देशात घडतोय. सरासरी प्रत्येक दिवसाला 3 बायकांच्या बलात्काराच्या घटना घडतात, तर सरासरी प्रत्येक आठवड्यात 13 हत्या तर 6 अपहरणाच्या घटना घडतात, तर 27 ॲट्रॉसिटीचे गुन्हे दर दिवशी घडतात. हे सगळे आकडे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्याहूनही अधिक गोष्टी पडद्याआड घडत असतात, जे पूर्णपणे आपल्यासमोर येतातच असे नाही. मध्य प्रदेशमधील सप्टेंबर 2015ची घटना, जिथे 45 वर्षीय दलित महिलेला नागडं करून जबरदस्ती मलमूत्र पाजून यादव समाजाकडून धिंड काढण्यात आली. अशा अनेक घटना खास करून उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर घडत असतात. परंतु या सगळ्या घटनांचा राजकारणी लोक आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी लया वापर करत असतात आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या समाजाचा वोट बँक म्हणूनच वापर केला जातोय. आजही खितपत पडलेल्या या समाजाच्या उद्धारासाठी पुन्हा बाबासाहेब जन्माला येणे शक्य नाही. परंतु जसा एक दलित शिकला आणि आंबेडकर झाला, तसे आज त्यांच्याच कृपेने हजारो दलित सुशिक्षित आणि शिकलेले आहेत. त्या प्रत्येकाने आपल्यामधला आंबेडकर जागवावा, जिवंत करावा, तर कुठल्याही राजकीय आश्रयाची, आरक्षणाच्या कुबड्याची किंवा इतर कशाचीही गरज भासणार नाही. चला तर सुशिक्षित आणि शिकलेल्या दलित बांधवांनो शपथ घेऊया. आज आपल्यामधला आंबेडकर पुन्हा जागवूया. महामानवास विनम्र अभिवादन. जय हिंद.